आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाने अटक केली आहे। त्याच्याकडून पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस जप्त केली आहेत। ही कारवाई मंगळवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर इथं केली। जयेश विजय लोखंडे, वय वर्ष 24, राहणार मंगळवार पेठ, पुणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी जयेश लोखंडे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्या विरुद्ध मोका, दरोड्याची तयारी, जबरी दुखापत, बेकायदेशीर जमावणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। जयेश लोखंडे फर्ग्युसन कॉलेजच्या बंद असलेल्या गेट नंबर 3 जवळ थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस फौजदार सुनील पवार यांना मिळाली। त्यानुसार दुपारी 3:15च्या सुमारास सापळा रचून त्याला पकडले। त्याच्याकडून पिस्टल, 2 जिवंत काडतूस असा एकूण 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जयेश लोखंडे अलंकार पोलीस ठाण्यातील आर्म ॲक्ट व पोलीस महाराष्ट्र कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात फरार होता। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस अंमलदार सुनील पवार, शरद वागसे, पांडुरंग कामतकर, केदार अडाव, सचिन कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, साईनाथ पाटील, सतीश कत्राळे, राकेश टेकावडे, गणेश शिंदे, सोमम नवसे यांच्या पथकानं केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करत आहेत।